जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेता विजय वडेट्टीवार दौऱ्यावर आहेत। ओबीसी समाजाची आढावा बैठक संपन्न झाली। इथे काही राजकीय प्रश्न आहेत। हर्षवर्धन सपकाळ यांनी काही जणांना पंतप्रधान होण्याचे स्वप्न करू लागले आहेत, त्यामुळे नितीन गडकरी यांचे वस्त्रहरण करण्याची सुपारी त्यांच्याच पक्षाने दिली असं म्हटलं नाही। आता हर्षवर्धन जे म्हणतायत, आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते कुठे ना कुठेतरी त्याला आधार असेल म्हणून ते बोलले असावे। आणि दिसतच आहे त्यांचं नाव पंतप्रधान पदासाठी आलं आणि त्यांच्या मागे साडेसाती सुरू झाली। कोणी साडेसाती लावली तर हे त्यांच्या जवळचे लोक असावेत, त्यांच्याच पक्षातले लोक असावेत। त्यांना कुठल्या हालतीत एक मराठी माणूस जर पुढे जात आहे तर मराठी माणसाची सवय आहे अनेक आता म्हणजे पेशवाईपासून तर हा इतिहास आहे की एकमेकाला मागे ओढायचं, त्यातून हा कदाचित प्रश्न निर्माण झाला असावा असा हर्षवर्धन पाटील आमच्या हर्षवर्धन पाटलांचं म्हणणं असतं। अजित पवार हे पूरग्रस्त भागाचा दौरा करीत असताना म्हणजे दौऱ्याच्या दरम्यान नागरिकांना संताप नाही, ते काय म्हणाले की लाडक्या बहिणीला 45,000 रुपये दिले, 45,000 कोटी दिले। मग तुम्ही लाडक्या बहिणीला दिले म्हणून शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार का? शेतकऱ्याने जर प्रश्न विचारला तर तुकर मानून घ्यायचं काय कारण आहे? वेदना का होतात? तुम्हाला सत्ता मिळवताना लाडक्या बहिणीला पैसे देताना वेदना झाल्या नाहीत, कारण मतं घ्यायची होती, बहिणीचा मताचा वापर करायचा होता। पण आता शेतकरी संकटात सापडला असताना त्याला मदतीच्या ज्यावेळेस टाव फोडला जातो त्यावेळेस अशा प्रकारचे वक्तव्य करणं म्हणजे ही असंवेदनशीलता आहे असं मी मानतो। आणि टोलमधून मिळालेला पैसा आयडियल कंपनीमार्फत गडकरींच्या 2 मुलांच्या खात्यात जमा होतो, दामले यांच्या आरोप आहेत, काय नाही मला माहीत नाही, मी काही माहिती घेतली नाही, त्यामुळे दमानी आहे जाणवत आणि ते गडकरी जाणवत, त्यांनी त्याचं उत्तर देत बसावं। ज्याची गोष्टी ज्या बाबीची माहिती नाही, माझ्याकडे पुरावा नाही, त्यावर मला प्रतिक्रिया देण्याची गरज नाही। आणि ओबीसी संदर्भात एक मोठा मोर्चाची तयारी सध्या सुरू आहे, कशा प्रकारे हा मोर्चा राहणार? नाही, हा मोर्चा ओबीसी सकल समाजाचा, इथे नेतृत्व कोणी नाही, सर्व ओबीसी नेते सर्वांनी ओबीसी जो स्वतःला ओबीसी म्हणतो, ओबीसीचा फायदा घेतो, ओबीसी समाजाच्या मध्ये जन्म घेतला आहे, त्या सर्वांनी आपल्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी मोर्चात आलं पाहिजे। आरक्षणाबरोबरच ज्या संविधानिक त्यांना अधिकार प्राप्त आहेत त्या अधिकारावर कोणाची गदा येऊ नये असं जर वाटत असेल तर स्वयंस्फूर्तीने यावं आणि असं मी आव्हान करायसाठी आज इथे आलेलो आहे। मला विश्वास आहे की गडचिरोली जिल्ह्यातून सर्वाधिक जनता त्या नागपूरच्या होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होईल। आपण बघू शकतो की वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यांवर प्रतिक्रिया देत होते विजय वडेट्टीवार। कॅमेरामॅन सुहेल पठाण सोबत प्रेम इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।